श्री गणेशाय नमः. आपणा सर्वांना दीपोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. लक्ष्मीपूजन, पूजेची पूर्वतयारी पारंपरिक पद्धतीने आपल्या घरामध्ये दरवर्षीप्रमाणे पूजेची मांडणी करून घ्यायची आहे. पूजेच्या साहित्यामध्ये हळदी कुंकाचं ताट, अक्षदा, लाह्या बत्तासे, अत्तर, फुलं, हार, कलश एक तयार करायचा आहे. खाली डिशमध्ये तांदूळ, त्याच्यावरती कलश, कलशामध्ये 5 विड्याची पानं, नारळ असा कलश पूर्ण तयार करायचा आहे. पाणी पूजेसाठी एक कलश आपल्याला वेगळा भरून, तामन, पंचामृत, लाह्या बत्तासे, जे आपली पारंपरिक पद्धतीची पूजा आहे त्या पद्धतीने पूजेची सर्व मांडणी करायची आहे. नवीन छान वस्त्र, टोपी, हात पुसायला नॅपकिन त्या ठिकाणी जवळ ठेवायचं आहे. आपली घरातली गणेशाची मूर्ती, लक्ष्मीची मूर्ती, पारंपरिक आपले जे लक्ष्मीपूजनाला आपण ज्या मूर्त्या घेतो त्या सर्व घ्यायच्या आहे. पूजेस प्रारंभ. दिवा, अगरबत्ती लावून एका साईडला ठेवायची आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. डोळ्याला पाणी लावून घ्या. नेत्राभ्यामुदक स्पर्शः पवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतो विभाय स्मरेत् पुंडलिकाक्षं सभायाभ्यंतर शुचिः सर्वं शुचिः. भाले कुंकुमतिलकर्णं पुरुषांनी कपाळी गंध लावा. स्वस्ति न इंद्रो वृद्धशरवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. महिलांनी स्वतःच्या कपाळी हळदी कुंकू लावून घ्या. देहि सौभाग्यम आरोग्यम देहि देवी परमं सुखम रूपम देहि जयं देहि यशो देहि दिविशो जहि. पुरुषांनी डाव्या हाताने उजव्या हातावर पाणी घ्या. महिलांनी त्यांच्या हाताला स्पर्श करा. 3 वेळेला आचम्य करा. पाणी पिऊन घ्यायचं आहे. ओम केशवाय नमः स्वाहा. ओम नारायणाय नमः स्वाहा. ओम माधवाय नमः स्वाहा. हस्तो प्रक्षाल्यो गोविंदाय नमः. चौथ्यांदा हातावर पाणी घेऊन सरळ हाताने आपल्या पाण्याच्या तामनामध्ये सरळ हाताने पाणी सोडा. हस्तो प्रक्षाल्यो गोविंदाय नमः. सर्व घरातल्यांनी हात जोडा. विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, संकर्षणाय नमः, वासुदेवाय नमः, प्रद्युम्नाय नमः, अनिरुद्धाय नमः, पुरुषोत्तमाय नमः, अधोक्षयाय नमः, नारसिंहाय नमः, अच्युताय नमः, जनार्दनाय नमः, उपेंद्राय नमः, हरये नमः, श्रीकृष्ण परमात्मने नमः. पुरुषांनी उजव्या हातावर पाणी घ्या. महिलांनी हाताला हात लावा. प्राणायामः. प्रणवस्य परब्रह्म ऋषिः परमात्मा देवता देवी गायत्री छंदः सर्वेषां प्राणायामे विनियोगः. पाणी सोडून द्या. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. इष्टान् देवान् गुरून् वृद्धान् नमस्कृत्य शांतिसूक्त पाठः. हातामध्ये अक्षदा, फुलं घ्या. आपल्या कुलदेवतेचं, ग्रामदेवतेचं, स्थानदेवतेचं, लक्ष्मी नारायणाचं, कुबेर भगवानाचं, धन्वंतरीचं, सगळ्या देवांचं मनामध्ये स्मरण करा. गुरुजनांचं, आईवडिलांचं मनामध्ये स्मरण करा. इष्टान् देवान् गुरून् वृद्धान् नमस्कृत्य भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवाग्गुसस्तनूभिर्व्यशेमहि देवहितं शतमिन्नु शरदो अन्तिदेवाञ्जतरानश्चक्रा जरसन्तनूनाम् पुत्रासो जत्र पितरो भवन्ति मानो मध्या रिरिखतायुर्गन्तोः अदितिर्द्यौ रदितिरन्तरिक्षमदितिर्माता स पिता स पुत्राः विश्वे देवा अदितिः पञ्चजना अदितिर्जा तमदितिर्जानितवम् तं पत्नीभिरनुगच्छेम देवाः पुत्रैर्भ्रातृभिरुत वा हिरण्यैः नाकं गृह्णानाः सिक्रेतस्य लोके तृतीये पृष्ठे अधिरोचणे दिवाः द्यौः शान्तिरान्तरिक्षगो शान्तिः पृथिवी शान्तिरापः शान्तिरोखदयः शान्तिः
वनस्पतयः शान्तिर्विश्वे देवाः शान्तिर्ब्रह्म शान्तिः सर्वज्ञो शान्तिः शान्तिरेव शान्तिः सा मा शान्तिरेधि जतो यतः समीहसे ततो नो अभयं कुरु शन्नः कुरु प्रजाभ्यो भयन्नः पशुभ्यः सुशांतिरभवतु. गुरुजी ज्या ज्या देवांचं नाव घेत आहे त्या देवांचा चेहरा डोळ्यासमोर आणून त्या देवांना नमस्कार करायचा आहे. ओम श्रीमन्महागणाधिपतये नमः. ओम लक्ष्मी नारायणाभ्यां नमः. ओम वाणी हिरण्यगर्भाभ्यां नमः. ओम माता पितृचरणकमलेभ्यो नमः. ओम इष्टदेवताभ्यो नमः. ओम कुलदेवताभ्यो नमः. ओम ग्रामदेवताभ्यो नमः. ओम स्थानदेवताभ्यो नमः. ओम वास्तुदेवताभ्यो नमः. ओम गुरुभ्यो नमः. ओम सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः. ओम सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. एतत् कर्म प्रधान श्री महालक्ष्मी देवताभ्यो नमः. कुबेर भगवंताय नमो नमः. हातातल्या अक्षदा त्या ठिकाणी देवाला अर्पण करून द्या. हात जोडायचे आहे. सुमुखश्च एकदन्तश्च कपिलो गजकर्णकः लंबोदरश्च विघ्नो विघ्ननाशो गणाधिपा धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचंद्रो गजानना द्वादशैतानि नामानि यपडे शृणुयादपि विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संगामे संगडे चैव विघ्नस्तस्य न जायते. शुक्लांबरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजां प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तयेत्. अभिप्सिदार्सिद्ध्यर्थं पूजितो यस्सुरासुरैः सर्वविघ्नहर्ता तस्मै श्रीगणाधिपतये नमः. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोस्तुते. विश्वेशं माधवं दुण्डिं दण्डपाणिं च भैरवं वन्दे काशीं गवाङ्गङ्गा भवानी मणिकर्णिका. आपदापहर्तारं दातारं सर्वसम्पदा लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्याम्. एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. हातामध्ये अक्षदा घ्या. गणरायाला माता लक्ष्मीला थोड्याशा अक्षदा त्या ठिकाणी अर्पण करून द्या. नमस्कार करा. प्रार्थनापूर्वकान् नमस्करोमि. उजव्या हातावरती पाणी घ्यायचं आहे. आपल्या पूजेचा प्रधान संकल्प आहे. ज्या ठिकाणी अमुक असं म्हटले आहे त्या ठिकाणी त्या दिवसाचा नक्षत्र वार तिथी चंद्र राशी सूर्य राशी याचा उच्चारण करायचा आहे. उजव्या हातावर पाणी धरून ठेवा. महिलांनी हाताला हात लावा. ओम आद्य श्री विष्णुर्विष्णुः श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णुराज्ञाः प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणः द्वितीय प्रार्धे श्री श्वेतवाराह कल्पे वैवस्वतवन्मन्तरे अष्टाविंशतितमे कलियुगे कलिप्रथमचरणे भारतवर्षे भरतखण्डे जम्बूद्वीपे दण्डकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिणेतरे शालिवांशके बौद्धावतारे अस्मिन् वर्तमाने अमुकनाम संवत्सरे दक्षिणायणे शरद ऋतौ महामंगल्यप्रथमासोत्तमे मासे अतिपवित्र पुण्यपवित्र अश्विन मासे कृष्णपक्षे आद्याय च अमावस्यां शुभपुण्यतिथौ अद्यं वासराः वासरस्तु शुभवासरे अद्य दिवस नक्षत्रञ्च शुभदिवस नक्षत्रे अमुक दिवस नक्षत्रे शुभ राशे स्थिते चंद्रे अमुक राशे स्थिते श्री चंद्रे शुभ राशे स्थिते श्री सूर्ये अमुक राशे स्थिते श्री सूर्ये शुभ राशां देवराजगुरोः अमुक राशां देवराजगुरोः शेषेषु ग्रहेषु यथा यथं राशिस्थान स्थितेषु सत्सु एवं ग्रह गुणगण विशेषेण विशिष्टायां शुभमंगल पुण्यतिथौ. यजमानांनी आपल्या नावाचा उच्चार करायचा आहे. आपलं आडनाव घ्या. आपण राहतो त्या गावाचं नाव घ्या. आपलं गोत्र माहीत असेल तर गोत्राचा उच्चार करा. नसेल तर काश्यप गोत्र असं म्हणा. धर्मपत्नीचं तुमचं नाव घ्या. तुमच्या कुटुंबातल्या सगळ्यांची नावं घ्या. म्हणा सहपरिवारः सहबांधवाः अहम मम आत्मनः पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थ प्रतिवार्षिक प्रमाणे दीपोत्सव निमित्तेन अश्विन कृष्ण अमावस्या दिनमध्ये श्री महालक्ष्मी पूजन सकल
मम ग्रहमध्ये आनंदी आनंद मंगलमय प्राप्ती हे तवे महालक्ष्मी प्रसन्नार्थ आद्य दिने धनलक्ष्मी कुबेरलक्ष्मी महालक्ष्मी लक्ष्मीनारायण पूजन सकल मनोरथ मनोकामना प्राप्ती हे तवे महालक्ष्मी देवतानां आशीर्वाद प्राप्ती हे तवे लक्ष्मी पूजन यथाशक्ती यथाभक्ती यथामीलित उपचार द्रव्यमध्ये अहम करिष्ये. पाणी सरळ हाताने तामनामध्ये सोडावं. परत एक वेळेला पाणी सोडावं. तत्राधो निर्विघ्नता सिद्ध्यर्थम महागणपती स्मरणंच करिष्ये. गणपती बाप्पाला नमस्कार करावा. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. आपण ज्या कलशामधनं पाणी घेतलं त्या कलशावर उजवा हात झाकण ठेवावा, डावा हात छातीला लावावा, गंगेचं ध्यान करावं. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधं कुरु वरुणाय नमः. त्या कलशामध्ये एक फूल हळदी कुंकामध्ये बुडून व्हावं. कलशाचं नमस्कार करावा. वरुणाय नमः प्रार्थनापूर्वक नमस्करोमि. कलशामध्ये 2 बोटं बुडून थोडंसं पाणी आपल्या दोघांच्या अंगावर घरातल्यांच्या अंगावर थोडंसं शिंपडावं. अपवित्र पवित्रो वा सर्वावस्था अंगतो पिबा यस्मरेत पुंडलिकाक्षम सभायाभ्यंतर शुचिः सर्वं शुचिः. आपला जो दिवा चालू आहे तेलाचा तुपाचा दिवा चालू आहे त्या ठिकाणी एक फूल हळदी कुंकामध्ये बुडून दिव्याला व्हावं. महिलांनी हळदी कुंकू व्हावं. ओम शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योतिर्नमोस्तुते दीपस्थ ब्रह्मणे नमः प्रार्थनापूर्वक नमस्करोमि. आपल्या आसनाला घराला एक फूल त्या ठिकाणी व्हावं. महिलांनी थोडं हळदी कुंकू व्हावं. आपल्या वास्तूची घराची प्रार्थना करावी. ओम समुद्रवसने देवी पर्वतस्थलमंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शम शमश्व मे कर्मभूम्यै नमः मातृभूम्यै नमः प्रार्थनापूर्वक नमस्करोमि. घराला नमस्कार करा. हे हे भगवान वास्तु भूषय्याभिरत प्रभो मद्गृहे धनधान्यादी समृद्धिं कुरु सर्वदा वास्तु भगवान की जय. झाल्यानंतर आपल्या ताटलीमध्ये 2 तांदळाचे दाणे टाकावे. आसनार्धी अक्षदान समर्पयामी. गणरायाची मूर्ती ताटलीमध्ये घ्यावी. आपली रेग्युलर घरातली जी गणरायाची मूर्ती आहे जी आपण देवघरात ठेवतो ती मूर्ती आपण जी पूजेला घेतली ती तामनामध्ये घ्यावी. गणपती बाप्पावर पळीने 2 पळ्या पाणी टाकावं. एतावानस्य महिमा तो जायांश पूरुकः पादोस्य विश्वाभूतानि त्रिपादस्यामृतं दिवी पाद्यम समर्पयामी. पळीमध्ये पाणी भरून घ्यावं. महिलांनी त्या पळीमध्ये थोडं हळदी कुंकू टाकावं. रंगीत पाणी तयार करावं. रंगीत पाणी गणरायाला त्याच्याने स्नान घालावं. ओम त्रिपादूर्ध्व उदयित पुरुकः पादोस्येहा भवत पुनः ततो विक्वम विक्राम साशणानशणे अभि अर्घ्य स्नानम समर्पयामी. झाल्यानंतर परत एक फळी चांगलं पाणी व्हावं. पुन्हा शुद्ध उदक स्नानम समर्पयामी. गणेशाय नमः. शुद्ध उदक स्नानांतरेण पंचामृत घ्यावं. थोडंसं ते कालून घ्या. 2 पळ्या पाणी वाहिल्यानंतर पंचामृत गणरायावरती अर्पण करावं. 2 पळ्या पंचामृत अर्पण करावं. ओम पंचामृतमया नीतम पयदधि घृतमदो शर्करा संयुक्तम स्नानार्थम प्रतिगृह्यताम. गणेशाय नमः. पंचामृत स्नानांतरेण परत चांगलं पाणी देवावरती अर्पण करावं. पुन्हा शुद्ध उदक स्नानम समर्पयामी. शुद्ध उदक स्नानांतरेण एक फूल घ्यावं. हळदी कुंकवामध्ये बुडवा आणि गणरायाच्या चरणाजवळ अर्पण करा. देवं गंधाक्षत पुष्पाणि समर्पयामी. प्रार्थनापूर्वक नमस्करोमि. देवाच्या समोर 2 वेळेला पळीमध्ये तामनामध्ये पाणी सोडावं. पळीने धूपम दर्शयामी दीपम दर्शयामी. फळं काही आणले असतील ते एका फळावरती एक फूल ठेवावं. मुखवासार्थे वीडा फुगी बलतांबूलम द्रव्य दक्षिणाम समर्पयामी. उजव्या हातामध्ये पाणी घ्यावं. महिलांनी हाताला हात लावावा. अनया पूजया श्री महाविघ्नहर्ता गणेश देवताः मलापकर्ष पंचामृत पूजनेन प्रियतान्न मम. पाणी तामनामध्ये सोडून द्यावं. जे फूल गणरायांच्या चरणाजवळ अर्पण केलंय त्याचा वास घेऊन तुमच्या डाव्या हाताला ठेवावं. परत एक फूल घ्यावं. हळदी कुंकवामध्ये बुडवा आणि त्या ठिकाणी गणरायाच्या चरणाजवळ अर्पण करा. पुनश्चाभिषेकार्थे गंधाक्षत पुष्पाणि समर्पयामी.
प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि. थेंब थेंब पाणी गणरायांना अर्पण करत राहा. अभिषेक करायचा आहे. अथर्वशीर्ष येत असेल तर सोबत म्हटलं तरी चालेल किंवा श्री गणेशाय नमः असं अभिषेक करताना म्हणायचं आहे. ओम ब्रह्मणस्पतये नमः. ओम नमस्ते गणपतये. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि. त्वमेव केवलं कर्तासि. त्वमेव केवलं धर्तासि. त्वमेव केवलं हर्तासि. त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि. त्वं साक्षादात्मासि नित्यं ऋतं वशमि सत्यं वशमि. अवत्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचानमवशिष्यम् अवपश्यात्तात अवपुरस्तात्तात अवोत्तरात्तात अवदक्षिणात्तात अवचोद्भात्तात अवाधरात्तात सर्वतो मां पाहि पाहि समन्तात. त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दादित्योऽसि. त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि. त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि. सर्वं जगदिदं तत्त्वो जायते. सर्वं जगदिदं तत्त्वतिष्ठति. सर्वं जगदिदं त्वयैलेमेषति. सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति. त्वं भूमिरापो नलो निलो नभः. त्वं चत्वारि वाक्पदानि. त्वं गुणत्रयातीतः. त्वं देहत्रयातीतः. त्वं कालत्रयातीतः. त्वं मूलाधारस्तोऽसि नित्यं. त्वं शक्तित्रयात्मकः. त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं. त्वं ब्रह्मास्त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्म भूर्भुवस्वरोम. गणाधिं पूर्वमुच्चार्य वर्णादीन् तदनन्तरम् अनुस्वार परतरः अर्धेन तुलसितं तारेण रुद्धम्. एतत्तोमनुस्वरूपं. गकारः पूर्वरूपम्. अकारो मध्यमरूपम्. अनुस्वार शान्तिरूपं. बिन्दुरुत्तररूपं. नादसन्धानां संहिता संधिः. शैषा गणेश विद्या गणकऋषिः. नृच्छ्रुतगायत्री छन्दः. गणपतिर्देवता. ओम गं गणपतये नमः. एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. एकदन्तं चतुर्हस्तं पाशमं कुशधारिण रदञ्च वर्धं हस्तैर्बिभ्राणां मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्प कर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतं आविर्भूतं च सृष्ट्यादो प्रकृते पुरुषात् परम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः. नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्ते अस्तु लंबोदराय एकदंताय विघ्नविनाशिने शिवसूताय श्री वरदमूर्तये नमः. गणपती बाप्पा मोर्या. मंगलमूर्ती मोर्या. अमृतोभिषेकं समर्पयामी. अमृतोभिषेकांतरेण देवाला चांगलं धुवून घ्यायचं आहे. पुसून घ्या. अत्तर असेल तर थोडंसं गणरायाला अत्तर लावा. सुगंधित तैलानि समर्पयामी. गणेशाय नमः. ज्या ठिकाणी गणरायाची मूर्ती होती त्या जागेवर थोडे तांदळाचे दाणे टाकावे. त्याच्यावर गणरायाची मूर्ती धुवून पुसून अत्तर लावून त्या ठिकाणी ठेवावी. वस्त्रोपवस्त्रार्थे अलंकरणार्थे सर्वभूषणार्थे अक्षदान समर्पयामी. त्या ठिकाणी 2 अक्षतेचे दाणे गणरायाला अर्पण करावे. देवताभ्यो नमः. प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि. करंगळी शेजारच्या बोटाने गणरायाला गंध लावावं. ओम दिव्यचंदनम त्वां गंधर्वा अखनौस्त्वामिंद्रस्त्वां बृहस्पतिः त्वामोखदे सोमो राजा विद्वान्यक्ष्मादमुच्यत. गंध लावल्यानंतर गणरायावर अक्षदा व्हाव्या. चंदनस्योपरी अक्षदान समर्पयामी. महिलांनी थोडं हळदी कुंकू व्हावं. हळद व्हावी, बोट कपाळी लावावं. कुंकू व्हावं, बोट कपाळी लावावं. नाना परिमल सौभाग्य द्रव्याणी अर्पयामी. गणरायाला एक सुवासिक फूल जास्वंदीचा असेल, गुलाबाचा असेल, एक फूल गणरायाला अर्पण करावं. झेंडूचा असेल तर जे फूल असेल अवेलेबल ते त्या ठिकाणी अर्पण करावं. देवताभ्यो नमः. पुष्पाणि समर्पयामी. प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि. अगरबत्ती ओवाळावी. वनस्पतिरसोद्भूतो गंधाढ्यो गंधोत्तमा आग्रेय सर्व देवाना धूपोयम प्रतिगृह्यतां. झाल्यानंतर दिवा ओवाळावा. चंद्रमा मनसो जात चक्षोः सुवर्जो अजायत श्रोत्राद्वायुष्य प्राणश मुखादग्निरजायत. गणेशाय नमः. घरातल्या सर्वांनी हात जोडून गणरायाला नमस्कार करावा. प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि. धूपम दीपम दर्शयामी. नैवेद्याला गणरायाला गुळ खोबऱ्याची वाटी आणली असेल ती ठेवावी. पेढे आणले असेल पेढे ठेवावे किंवा फळ ठेवावं. त्याला गोल पाणी फिरवावं. त्याचा नैवेद्य गणरायाला दाखवावा. मुखवासार्थे वीडा फुगी फलतांबूलम द्रव्य दक्षिणां समर्पयामी. गणेशाय नमो नमः.
प्रार्थनापूर्वक नमस्करोमी. हात जोडा, गणपती बाप्पाला घास भरवतो अशी कल्पना करा. 5 वेळा गणरायाला घास भरवा. ओम प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा. पूर्ण ब्रह्मणेन्मा नैवेद्यम निवेदयामी. नैवेद्यांतेन पळीभर पाणी तामनामध्ये सोडावं. मुखे आचमनीयम करोद्वर्तना चंदनम मुखवासार्थे वीडा फूगी फलतांबूलम द्रव्य दक्षिणाम समर्पयामी. प्रार्थनापूर्वक नमस्करोमी. हात जोडायचे आहे, गणपती बाप्पाला नमस्कार करायचा आहे. एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. उजव्या हातावर पाणी घ्या, हाताला हात लावा. यथाशक्ती कलश पूजनंच करिष्ये. पाणी सोडून द्या. आपण जो कलश मांडलेला आहे त्या कलशावरती थेंबभर पाणी टाकावं. वरुणाय नमः शुद्ध आचमनीयम समर्पयामी. कलशावर थेंबभर पंचामृत टाकावं. पंचामृत स्नानम समर्पयामी. परत थेंबभर चांगलं पाणी वाहावं. शुद्ध आचमनीयम समर्पयामी. 1 रुपया सुपारी कलशामध्ये अर्पण करावी. नारळ काढून कलशामध्ये 1 रुपया सुपारी टाकावी. हिरण्यगर्भ गर्भस्थम हेमवीजम विभावसो अनंत पुण्य फलदो मतशांतीम प्रयच्छमे. कलशावरती स्वस्तिक काढावं. स्वस्तिन इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्तिन पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. स्वस्तिक काढल्यानंतर अक्षद व्हाव्या. अक्षदान समर्पयामी. महिलांनी कलशावरती हळदी कुंकू व्हावं. नाना परिमल सौभाग्य द्रव्याणी अर्पयामी. नारळाला पुरुषांनी एक गंधाचं बोट लावावं. अक्षदा व्हाव्यात. अक्षदान समर्पयामी. हळदी कुंकू व्हावं, फूल व्हावं. पुष्पाणि समर्पयामी. वरुणपत्नी वारुण्यै नमः समीच्यै नमः गंधाक्षत पुष्पाणि समर्पयामी. प्रार्थनापूर्वक नमस्करोमी. 2 पळ्या पाणी तामनामध्ये सोडून द्या. धूपम दर्शयामी, दीपम दर्शयामी. नैवेद्याला फळं वगैरे असेल त्याला गोल पाणी फिरवा. त्याचा नैवेद्य कलशाला दाखवा. महालक्ष्मी देवताभ्यो नमः महानैवेद्यम निवेदयामी. नमस्कार करा. उजव्या हातावर पाणी घ्या आणि या पूजेया गणेश वरुण देवता. घरातले सर्वजण म्हणतील प्रियतान्न मम. पाणी सोडून द्या. आपल्या ताटलीमध्ये तांदळाचे 2 दाणे टाका. आसनार्थी अक्षदान समर्पयामी. आपली लक्ष्मीची मूर्ती जी आपण पूजेला घेऊ शकतो, कॉईन असतील त्या ठिकाणी ज्याच्यावर आपल्याला अभिषेक करता येईल. पारंपरिक लक्ष्मीचा तुमच्याकडे चांदीचा काही कॉईन असेल, देवीची लक्ष्मीची देवघरातली मूर्ती असेल, जी काही आपण लक्ष्मी पूजनाला घेतो ते सर्व त्या ठिकाणी महालक्ष्मी तामनामध्ये घ्या. ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. ध्यायामी आवाहयामी. 2 पळ्या पाणी महालक्ष्मीवरती अर्पण करावं. ओम एतावानस्य महिमा तो जायांशपूरुकः पादोस्य विश्वा भूतानि त्रिपादस्यामृतं दिवी. पाद्यम समर्पयामी. पळीमध्ये पाणी भरून घ्या. त्याच्यामध्ये हळदी कुंकू टाका. रंगीत पाणी तयार करा. रंगीत पाणी महालक्ष्मीच्या मूर्तीवरती अर्पण करा. महालक्ष्मी देवताभ्यो नमः अर्घ्य स्नानम समर्पयामी. परत चांगलं पाणी वाहा. शुद्ध आचमनीयम समर्पयामी. शुद्ध आचमनीयांतरेण पंचामृत आणलं असेल महालक्ष्मीवरती पंचामृत वाहा. पंचामृत स्नानम समर्पयामी. महालक्ष्मी देवताभ्यो नमः पंचामृत फलसिद्ध्यर्थम. चांगलं पाणी देवीला अर्पण करा. शुद्ध आचमनीयम समर्पयामी. महालक्ष्मी देवताभ्यो नमः. नमस्कार करा. प्रार्थनापूर्वक नमस्करोमी. एकसारखं पाणी त्या लक्ष्मीच्या चांदीच्या मूर्तीवर, पितळेची जी आपली लक्ष्मीची मूर्ती आहे घरातली पूजेची, कॉईन असतील आपले काही चांदीचे काही हे असतील त्याच्यावरती पाणी वाहत राहा. अभिषेक करायचा आहे. श्री महालक्ष्मीयै नमः असं मनामध्ये म्हणत राहायचंय. पाणी वाहत राहायचंय. श्री सूक्ताने त्या ठिकाणी आपण देवीवरती अभिषेक करत आहोत. श्री सूक्तम. ओम हरि ओम हिरण्यवर्णाम हरिणीं सुवर्ण रजतस्रजाम चंद्राम हिरणमयीं लक्ष्मीं जातवेदो मावह तां मावह जातवेदो लक्ष्मीं मणभगामिनीं यस्यां हिरण्यं विन्धेयं गामश्वं पुरुषानहाम् अश्वपूर्वामृतमध्यां हस्तिनाद प्रबोधिनीं श्रियं देवीमुपह्वये शीर्मा देवी जुषतां कां सोऽस्मितां हिरण्यप्राकारां माद्रां ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीं पद्मे स्थितां पद्मवर्णां तामिहोपह्वये श्रियां चन्द्रां प्रभासां यशसां ज्वलन्तीं श्रियं लोके देवजुष्टामुदारां तां पद्मिनीं शरणमहं प्रपद्ये अलक्ष्मीर्मे नश्यतां त्वां वृणे
आदित्यवर्णे तपसोऽधिजातो वनस्पतिस्तव वृक्षोत बिल्वः तस्य फलानि तपसा नुदन्तु मायान्तरायाश्च बाह्या अलक्ष्मीः उपहेतुमान् देवस्सखः कीर्तिश्च मन्नासः प्रादुर्भूतोऽसुराष्ट्रेऽस्मिन् कीर्तिमृद्धिं ददातु मे क्षुत्पिपासां मलां ज्येष्ठाम् अलक्ष्मीं नाशयाम्यहम् अभूतिमसमृद्धिं च सर्वान् निर्णुत मे गृहात् गन्धद्वारां दुराधर्षां नित्यपुष्टां करीषिणीम् ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपव्वये श्रियां मनसः काममाकोतिं वाच सत्यमशीमहीं पशूनां रूपमन्यस्य मयि श्रीश्रयतां यशः कर्दमेन प्रजा भूता मयि सम्भव कर्दम श्रियं वासे मे कुले मातरं पद्ममालिनीम् आपसृज्यन्तु सिग्धानि चिक्ले तव समय गृहे निच देवीं मातरं श्रियं वासे मे कुले आद्रां यक्कर्णीं यष्टिं सुवर्णां हेममालिनीं सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो मावह आद्रां पुष्कर्णीं पुष्टिं पिङ्गलां पद्ममालिनीं चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो मावह तां मावह जातवेदो लक्ष्मीं मणपगामिनीं यस्यां हिरण्यं प्रभूतं गावो दाश्वोश्वान् विन्देयं पुरुषाणहं यस्सुचिप्रयतो भूत्वा जुह्यादाज्यमन्वहां सूक्तं पंचदशर्चं च श्रीकामस्य तदं जपेत। फलश्रुतिः पद्मानने पद्म ऊरु पद्माक्षी पद्मसंभवे तन्मे भजसि पद्माक्षी एण सौख्यं लभाम्यहम् अश्वदायै गोदायै धनदायै महाधने धनं मे लभतां देवी सर्वकामांश देहि मे पद्मानने पद्मविपद्मपत्रे पद्मप्रिये पद्मदलायताक्षी विश्वप्रिये विष्णुमनोनिकूले त्वत्पादपद्मं महि सन्निधस्त्वा पुत्रपौत्रं धनं धान्यं हस्तिष्वादिगवेरतां प्रजानां भवसि माता आयुष्मन्तं करोतु मे धनम् अग्निर्धनं वायु धनं सूर्यो धनं वसुः धनमिन्द्रो बृहस्पति वरुणो धनमस्तु ते वैनतेय सोमं पिब सोमं पिबतु सोमवृत्रः सोमं धनस्य सोमिनो मह्यं ददाति सोमिनः न क्रोधो न च मात्सर्यन्न लोभो नाशुभामतिः भवन्ति कृतपुण्यानां भक्तानां श्रीसूक्तं जपेत सरसिजनिलये सरोजहस्ते धौलतरां शुकगन्धमाल्यशोभे भगवति हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवनभूतकरि प्रसीद मह्यं विष्णुपत्नीं क्षमां देवीं माधवीं माधवप्रियां लक्ष्मीं प्रियसखीं देवीं नमां व्यच्युतवल्लभं महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मीः प्रचोदयात् श्रीरवर्चस्वमायुष्वमारोग्यमाविदाक्षोभमानं महीयते धान्यं धनं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः महालक्ष्मी माता की जय लक्ष्मी नारायण भगवान की जय वेंकटरमणा गोविंदा गोविंदा कुबेर भगवान की जय। झाल्यानंतर सगळे कॉइन मूर्ती स्वच्छ पुसून घ्या, कोरडी करा। आई भगवतीला अत्तर आणलं असेल थोडंसं अत्तर लावा। ओम वसो पावितरामसि शतधारं वसो पावितरामसि सहस्रधारं देवस्त्वा सविता पुनात् वसो पावितरेण शतधारेण सुपवा कामदुक्षाः। अत्तर लावल्यानंतर ज्या प्लेटमध्ये ज्या ठिकाणी आपण कॉइन किंवा मूर्ती ठेवणार असो त्या ठिकाणी थोडंसं पुसून घ्या, थोडा अक्षदा टाका। त्या ठिकाणी स्वस्तिक काढता आलं त्या ठिकाणी स्वस्तिक काढून घ्या। स्वस्तिस्त्वया विनाशाख्या पुण्यकल्याण रिद्धिदा विनायक प्रिया नित्यं तांच स्वस्तिं ब्रुवन्तु नः। त्या ठिकाणी आपली लक्ष्मीची मूर्ती सगळे जे पूजेचे कॉइन आहेत ते सगळे त्या ठिकाणी ठेवावे। देवीला गंधाचं बोट लावावं। गंधद्वारां दुराधर्षां नित्यपुष्टां करीषिणीं ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपव्वये श्रियां। गंध लावल्यानंतर अक्षद व्हाव्या। अक्षदाच सुरश्रेष्ठा कुंकुमाक्ता सुशोभिता देवताभ्यो नमः। गंधाक्षत पुष्पाणि समर्पयामि। हळदी कुंकू व्हावं। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। फुलं वेणी देवीला आणली असेल तर त्या ठिकाणी व्हावी। आपली घरात त्या ठिकाणी मूर्ती असेल, पार्थिव मूर्ती असेल, तिला पण गंध अक्षत लावावं, फूल वाहावं। श्रीमन महालक्ष्मी देवताभ्यो नमः। गंधाक्षत पुष्पाणि समर्पयामि। प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि। झाल्यानंतर शिरई असेल, पूजेचं माप असेल, वजन काटा असेल त्या ठिकाणी गंध लावावं, स्वस्तिक काढावे। वही पेन असेल, वही पेनवरती गंध लावावं, वहीवर शुभ लाभ काढावे।
त्याच्यावरती स्वस्तिक काढावी. वहीचं, पेनचं, त्या ठिकाणी आपलं वजन काटा असेल, घरात दुकानात त्या ठिकाणी पूजन करावं. शिरई त्याचं पूजन करावं. ओम सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. थोडंसं ओलं गंध करून फुलांनी थोडंसं गंधाचे शिंपडायचं आहे. गंधाचे छिटे उडले पाहिजे, थोडं गंध शिंपडायचं आहे. ओम त्वां गंधर्वा अखणौस्त्वामिंद्र स्वां बृहस्पतिः त्वामोखदे सोमो राजा विद्वान्यक्ष्मादमुच्यत. देवताभ्यो नमः. प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि. सर्वप्रथम लाह्या बत्तासेचा नैवेद्य देवीला दाखवायचा आहे. ओम चत्वार मंडलं कृत्वा तदुपरी नैवेद्य पात्र निधाय. चौकोन करा, त्याच्यावरती लाह्या बत्तासे ठेवा, त्याला गोल पाणी फिरवा. जगदंबायै नमः. प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि. लाह्या बत्तासे थोडं सगळीकडे थोड्या वाहून द्याव्या. फुलाच्या पाकळ्या करून सगळीकडे थोड्याशा वाहून द्याव्या. लाह्या बत्तासे वाहून द्यावे. जगदंबायै नमः. पुष्पाणि समर्पयामि. प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि. त्यानंतर जो महानैवेद्य आहे, फराळाचं आणलं असेल, पेढे मिठाई काही आणली असेल, फराळाचं केलं असेल, स्वयंपाकाचा महानैवेद्य केला असेल, तो सर्व नैवेद्य देवी समोर मांडावा. खाली पाण्याचं चौकोन करावं. त्याच्यावरती आपण आणलेला फराळाचा नैवेद्य, मिठाई, पेढे, स्वयंपाकाचा नैवेद्य सगळा त्या ठिकाणी देवीसमोर मांडावा. त्याला गोल पाणी फिरवावं. त्याचा नैवेद्य भगवतीला दाखवावा. ओम नाभ्या आसीदंतरिक्षगो शीर्ष्णो देवो समवर्तत पदभ्यां भूमिर्दिशः श्रोत्रात तथा लोकाव अकल्पयन्न. भगवतीला घास भरवतो अशी कल्पना करावी. प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा. पूर्ण ब्रह्मणेन महानैवेद्यं निवेदयामि. नैवेद्यान्त्यनमुखे आचमनीयं करोतवर्तचन्दनमुखवासार्थे वीडा फूगिफलताम्बूलं द्रव्यदक्षिणां समर्पयामि. हात जोडून नमस्कार करा. प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि. धने त्या ठिकाणी आणले असतील, थोडे धने वाहा. देवीचा फोटो असेल, देवीच्या फोटोला गंध लावून हार वगैरे त्या ठिकाणी आधीच घातला असेल तर ठीक आहे, नाही तर हार घालून ठेवायचा आहे. आई भगवती जगदंबायै नमः. महालक्ष्मी देवताभ्यो नमः. प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि. झाल्यानंतर सर्व घरच्यांच्या सोबत आई भगवतीची, गणपतीची आरती करायची आहे. आपल्या घरातले जे काही वाहन असतील, वाहनांचं पूजन करायचं आहे, वाहनांना औक्षण करायचं आहे. आई भगवतीची त्या ठिकाणी हात जोडून सगळ्यांनी प्रार्थना करा. आई भगवती आपल्यावरती सदैव कृपा आशीर्वाद ठेवो, ही महालक्ष्मी चरणी प्रार्थना. महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. सुंदरे गुणमंदिरे करुणाकरे कमलोद्भवे सिद्धचारण पूजिते महालक्ष्मी देवी नमोस्तुते. त्राही हो मज तारी गे हरिकामिनी. हेमबाहन रत्न कोंदन ते सिंहासन आसनी. संकटी तुझ वाचुनी मज कोण रक्षिल अंबिके. कृष्ण केशव प्रार्थितो मज पावगे जगदंबिके. त्राही हो मज तारी गे हरिकामिनी. हेमबावन रत्न कोंदन ते सिंहासन आसनी. महालक्ष्मी माता की जय. सर्वांसोबत आई भगवतीची, गणेशाची आरती करायची आहे. आपणा सर्वांना या मंगलमय दिनाच्या, दीपोत्सवाच्या खूप खूप मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी आपल्या सर्वांना आनंदाची, सुखसमाधानाची, भरभराटीची, आनंदाची जाओ. ही लक्ष्मीनारायणजवळ, बालाजी भगवंतांजवळ, दत्त महाराजांजवळ गणेशाचरणी प्रार्थना. व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा. महालक्ष्मी माता की जय. कुबेर भगवान की जय. विट्टेश्वर भगवान की जय. जगदंबा माता की जय.